प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या सुंदर आणि महान नावे सर्वांचं स्वागत असो. प्लीज इशुदाय सागर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येकाने शेअर करा की जेणेकरून देवाचं वचन आणि देवाची सुवार्ता सगळ्याकडे पोहोचले जाईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून देवाचं वचन प्रत्येकाला पोहोचलं. कारण की देवाचं वचन सांगता लास्टच्या समय लहान थोरापर्यंत देवाचा पवित्र आत्मा सगळं आज देखील उतरेल. तर आज मी तुमच्यासाठी वचन घेऊन आलो. स्तोत्रसंहिता 127 आणि त्याच्यामध्ये वचन सांगतं परमेश्वराकडून भरभराट प्राप्त होती. परमेश्वर जर घर बांधत नाही तर घर बांधण्याचा श्रम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर राखत नाही तर राखण्याचे श्रम व्यर्थ आहे. म्हणजे आपलं घर परमेश्वर बांधतो, आपलं नगर परमेश्वर राखतो. आज येशूवर तुम्ही अंतःकरण द्या, विश्वास द्या. आज येशू तुमच्या जीवनात कार्य करायला तयार आहे. आज तुमच्या जीवनातले बंधनं तोडायला तो तयार आहे. आज फक्त जसं वचन स्तोत्रसंहिता 127 मध्ये सांगतो, जर परमेश्वर घर बांधत नाही तर घर बांधण्याचे श्रम व्यर्थ आहे. आणि जर पहारेकरी परमेश्वर जर नगर राखत नाही तर राखण्याचे श्रम देखील व्यर्थ आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आपण येशूवर अवलंबून राहिलं पाहिजे. कुठं जायचं प्रार्थना करायला पाहिजे, घराच्या बाहेर जायचं प्रार्थना करायला पाहिजे, ड्युटीला जायला प्रार्थना, मनातल्या मनात 2 मिनिटाची 3 मिनिटाची प्रार्थना करा. जेव्हा जेव्हा प्रार्थना झाली तेव्हा तेव्हा बंधनं तुटल्या गेली, सैतानाचं कार्य तुटलं गेलं. आणि सैतान नेमकं तेच करतो का तुम्हाला प्रार्थनेपासून रोखतो. जिथं कुठं चर्च असेल, चर्चला जायच्या वेळेस देखील अडचण येतात, पण चर्चला जा, प्रार्थना अटेंड करा, तुमचं जीवन बदललं जाईल. आणि प्रार्थनेद्वारेच तुमचं उत्तर देखील मिळेल. आज तुमचे जे काही प्रॉब्लेम कोणी पास्टर कोणी सॉल्व्ह नाही करू शकत, पण येशू सॉल्व्ह करू शकतो. आणि येशूच्या सानिध्यात जो राहतो, येशू जवळ राहतो, ते त्याच्यावर येशू प्रेम करतो आणि त्याच्यावर देखील येतो. तू पापी जरी असेल तरी बी तुझ्यावर प्रेम करतो येशू. पण येशू जवळ ये, आज तुला येशू करू. आज मी सर्वांसाठी प्रार्थना करतो, म्हणा प्रभू येशू माझ्या पापाची मला क्षमा करा, माझ्या जीवनात या. आजपासून मी तुम्हाला उद्धार करता प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकारतो. आणि प्लीज हा चॅनल येशुदाय सागर भवन लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. पवित्र देवा ईश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्ता, आज हे संपूर्ण लेकर तुझ्या समोर आणतो बाबा. प्रत्येकाचा जीव आत्मा शरीर तुझ्या पवित्र रक्तात समर्पित करतो. यांच्या जीवनातले असणारे बंधनं अळखणं दृष्टपण प्रत्येक सैतानिक कार्य शारीरिक रोग येशूच्याच नावात मी नष्ट करतो. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा आरोग्य यांच्या जीवनात करतो. संपूर्ण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत येशूचं आरोग्य मी स्वीकारतो. कॅन्सर निक, टीबी निक, HIV निक येशूच्या, थायरॉइड निक येशूच्याच नावात, बहिरेपण निक, आंधळे डोळे उघड येशूच्याच नावात. ज्याला लेकरांना त्याला लेकराचा आशीर्वाद स्वीकारतो, ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद स्वीकारतो, ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम स्वीकारतो, घरादारात बरकत स्वीकारतो, व्यवसायामध्ये मी बरकत स्वीकारतो, शेती व्यवसायांचा प्लेस करतो, शाळा मेंढरा आशीर्वाद करतो, त्यांच्या लेकर मी आशीर्वाद करतो, बुद्धीचा आत्मा लेकरांना येतो. प्रत्येकाने येशूच्या नावात पुढे टेकून प्रार्थना करा आणि येशूचा गौरव करू. पवित्र आत्माचा टच सर्वांना फ्रेश आणि टच रबा रबा टच टच येईल द्या येशूच्या